नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 ची मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मैदानी चाचणी चालू आहे। मित्रांनो, काही जिल्ह्यांच्या मैदानी चाचणी मित्रांनो संपलेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत। ज्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणी चालू आहे मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दिनांक मित्रांनो बघू शकता तुम्ही, आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी झालेली मित्रांनो, त्या सर्व जिल्ह्यांची मी गुणयादी म्हणजेच मित्रांनो गुणयादी म्हणजे तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले आहेत किंवा मग तुम्हाला टोटल मैदानी चाचणीमध्ये किती मार्क आलेले आहेत, अशा प्रकारची गुणयादी जी असते मित्रांनो ती मी आज 28 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये असो त्या सर्व जिल्ह्यांची मी इथं गुणयादी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, कशा प्रकारे तुम्हाला तुमचे मार्क चेक करायचे, तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती मार्क आलेले मित्रांनो, कोणत्या इव्हेंटला किती मार्क आलेले, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही पण 28 फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुमचे गुण मार्क मित्रांनो ह्या व्हिडिओच्या द्वारे तुम्ही जाणून घ्यायचे। मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क आले ते तुम्ही या व्हिडिओच्या द्वारे जाणून घ्यायचे मित्रांनो, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण बघूया बघा ठाणेचं बघा, ठाणे शहरचं बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा। तर मित्रांनो बघा, ठाणे पोलीस शिपाई भरती 2024-25 ची मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी पासून घेण्यात येत आहे। दिनांक 28/2/2026 रोजी उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेल्या गुणांची यादी इथं मित्रांनो काय केलेली आहे, प्रसिद्ध केलेली आहे। बघा आता इथं काय दिलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथं तुमचं सिरियल नंबर दिलेले, चेस्ट नंबर दिलेले, ग्राउंडचे टोटल मार्क दिलेले, तुमचं कोणतं इथं नाव दिलेलं नाहीये। जर तुम्हाला तुमचे चेस्ट नंबर आठवण असेल, तुम्हाला जर तुमचे चेस्ट नंबर माहिती असेल तर तुम्हाला तुमच्या चेस्ट नंबरच्या समोरच तुम्हाला ग्राउंडमध्ये टोटल किती मार्क आलेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत। जर तुम्ही पण ठाणे शहरला 28 फेब्रुवारीला मैदानी चाचणी दिलेली मित्रांनो, तर तुमचे मार्क जाणून घ्या। मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क आलेले मित्रांनो, टोटल 129 मुलं इथं 28 फेब्रुवारीला 129 मुलांचं इथं मैदानी चाचणी झालेली मित्रांनो ठाणे शहरची। अशा प्रकारे तुम्ही तुमची गुणयादी इथं मैदानी चाचणीची इथं बघू शकता मित्रांनो। नंतर बघा पुढच्या जिल्ह्याचा जर आपण विचार केला मित्रांनो, बघा पुढे बघा मित्रांनो मुंबई, बघा पुढे काय मित्रांनो लोहमार्ग मुंबई, बघा लोहमार्ग मुंबईला बघा 28 फेब्रुवारी 2026 रोजी हजर असलेल्या उमेदवारांचे शारीरिक व मैदानी चाचणीचे तात्पुरत्या स्वरूपात गुणयादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे कोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले किंवा मग पूर्ण मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले मित्रांनो। आणि ही जे मित्रांनो ती 28 तारखेची मुंबई लोहमार्गाची गुणयादी बघा। अशा प्रकारे याच्यामध्ये ऍप्लिकेशन आयडी दिलेली आहे, विद्यार्थ्यांचे नाव दिलेले, त्यांचे चेस्ट नंबर, त्यांचे बॅच नंबर, जेंडर, त्यांची कास्ट दिलेली मित्रांनो, आणि त्यांना हाईट दिलेली, त्यांचं चेस्ट दिलेले आणि नॉर्मल चेस्ट दिलेले, एक्सपॅन्डेड चेस्ट दिलेले, त्यांची 100 मीटरचे इथं टायमिंग दिलेले मित्रांनो, त्यांचे मार्ग पण दिलेले, 1600 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग, आणि टोटल त्यांना किती मार्ग मिळाले मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो। तर तुम्ही पण 28 फेब्रुवारीची इथं मुंबई लोहमार्गाची मैदानी चाचणी दिली आहे, तर तुमचे मार्ग इथं या व्हिडिओच्या द्वारे किंवा ह्या PDF मध्ये तुम्ही चेक करू शकता। तुमच्या नावाच्या समोर तुमचे मार्ग याच्यामध्ये दिलेले मित्रांनो। पुढे बघा पुढचा जिल्हा मित्रांनो, पुढचा जिल्हा मित्रांनो हिंगोली बघा। हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 दरम्यान दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या चालक पोलीस शिपाई पदाचे बघा। आता हे हिंगोली चालकचं सांगत आहे मित्रांनो मी तुम्हाला। हिंगोली चालक शिपाईमध्ये मित्रांनो 28 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीचे इथं गुणयादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। बघा गुणांची इथं चाचणीचे गुण इथं प्रसिद्ध करण्यात आलेले, म्हणजे तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क मिळाले ते पण दिलेले मित्रांनो बघा। आणि मित्रांनो हे सर्व महिलांचे बघा, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आवेदन अर्ज दिलेले महिलांचे नाव दिलेले, छाती क्रमांक दिलेले, जन्मतारीख इथं दिलेली मित्रांनो, आणि त्यांचे मग शिक्षण दिलेले, आणि त्यांना कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेत किंवा मग त्यांचे टोटल किती मार्क आहे इथं मैदानी चाचणीमध्ये, कोणत्या विद्यार्थीचे किती आहे, विद्यार्थिनीचे किती आहे, ते तुम्ही अशा प्रकारे इथं चेक करू शकता मित्रांनो। जर तुम्ही पण हिंगोली चालक पोलीस भरतीचं इथं मैदानी चाचणी दिली आहे मित्रांनो 28 तारखेला, तर तुमचे मार्ग तुम्हाला इथं याच्यामध्ये त्या PDF मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो। चला बघा पुढचा जो जिल्हा आहे तो आपण बघूया बघा। अशा प्रकारे मित्रांनो बघा पुढे आपण सिंधुदुर्गचं बघूया बघा। आता सिंधुदुर्गचं मित्रांनो जेवढ्या पण दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी झाली असेल मित्रांनो, ते 10 दिवस असो या 20 दिवस असो, जेवढ्या पण दिवसांमध्ये इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी झालेली आहे, त्यांची सर्वांची मित्रांनो सर्व तारीख सर्व दिवसांची एकत्र इथं मैदानी चाचणीची इथं गुणयादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता जसं की तुम्ही बाकी जिल्हे बघू शकता, त्यांची रोज वेगवेगळ्या तारखेची वेगळ्या दिवसाची इथं गुणयादी स्पेशल प्रसिद्ध होती, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याची एकत्र पूर्ण दिवसांची इथं मैदानी चाचणी इथं गुणयादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघा, याच्यामध्ये बघा 78 इथं पोलीस पदाच्या जागा होत्या मित्रांनो, आणि ती जी आपली मैदानी चाचणी होती मित्रांनो ती 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये घेण्यात आली होती। आणि या 4 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग पोलीसला इथं
मैदानी चाचणी दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्र इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. बघा ग्राउंडचं रिझल्ट म्हणजे गुण यादी. तर त्यांच्यामध्ये बघा सिरियल नंबर दिलेले, चेस्ट नंबर दिलेले, विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहे मित्रांनो, आणि त्यांना कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आले ते दिलेले, आणि टोटल त्यांना किती मार्क आले ग्राउंडमध्ये किंवा मैदानी चाचणीमध्ये ते पण त्यांनी इथं दिलेले आहे, आणि ते पास आहे या फेल आहे ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याची होती मित्रांनो. पुढे बघा, पुढे नेक्स्ट इयर आपण बघितलं मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला सर्व जिल्ह्यांची सांगितली, फक्त एक बुलढाणा राहिला बघा. तर बघा बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, बघा आता बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे सध्या मैदानी चाचणी सुरू आहे मित्रांनो. आणि आता ही जी गुण यादी मित्रांनो ती 28 तारखेची आहे. म्हणजे बघा काल झालेल्या मैदानी चाचणीची ती मित्रांनो ही गुण यादी आहे. त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांचे वेगवेगळे नाव दिलेले मित्रांनो, आणि त्यांना कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्क आलेले आहेत, त्यांचे कास्ट दिलेले मित्रांनो, आणि नंतर मग त्यांनी ते इथं रिझल्ट पण दिलेले, पास आहे या फेल आहे. अशा प्रकारे तुम्ही जर 28 तारखेला बुलढाणा पोलीस चालकचं इथं मैदानी चाचणी दिली असेल मित्रांनो, तर तुमचं पण इथं मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क आले तर तुम्ही अशा प्रकारे इथं या लिस्टमध्ये चेक करू शकता मित्रांनो. बघा अशा प्रकारे मी तुम्हाला विविध जिल्ह्यांची इथं माहिती सांगितलेली मित्रांनो. अजून काही जिल्हे मित्रांनो त्यांची 28 तारखेला 28 फेब्रुवारीला इथं मैदानी चाचणी झालेली मित्रांनो, पण आतापर्यंत त्यांची इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली नाही मित्रांनो. संध्याकाळपर्यंत त्यांची पण गुण यादी प्रसिद्ध होऊन जाईल. तर तुम्ही काय करा मित्रांनो, सर्वात पहिले काय करा मित्रांनो, हे जे तुम्हाला पीडीएफ कुठे मिळेल, तर हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर या सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर सर्वात पहिले तुम्ही मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. म्हणजे ह्या पीडीएफ पण तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, आणि पुढे येणाऱ्या ज्या पण पीडीएफ असतील मित्रांनो 28 तारखेच्या किंवा मग 1 मार्चच्या, ते सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर जेणेकरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून जा मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.